पुणे महापालिकेचे अर्थसंकल्प आज सादर होणार. आयुक्त नवल किशोर राम प्रथमच मांडणार अर्थसंकल्प. कोणत्या योजनांना प्राधान्य दिलं जाणार याकडे लक्ष. पुण्यात 13 पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदासाठी आज निवडणूक. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये अनेक ठिकाणी चुरशीची लढत. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या आत्महत्या प्रकरणी आरोपावर आज दोषमुक्ती अर्जावर सुनावणी. भाजपने अनेक वेळा राष्ट्रपतींचा प्रोटोकॉल तोडलाय. झालेल्या प्रकारावर ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिलं. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. पुणे पालिकेच्या पीएमसी केअर प्रणालीत बदल करून तक्रार निवारणासाठी नवी प्रणाली आणणार. महापौर मंजुषा नागपूर यांची माहिती. पुण्यात स्वीकृत नगरसेवक पदासाठी 800 अर्ज बाद होण्याची शक्यता. नियमानुसार राजकीय पक्षांच्या गटनेत्यांमार्फत नावं निश्चित होणं आवश्यक. संबंधित पक्ष आज उमेदवारांची नावं निश्चित करणार. तर मुंबईत फेरीवाल्यांचा बीएमसी अधिकाऱ्यांवर हल्ला. किरीट सोमय्या कांदिवली लोखंडवाला सर्कल इथे जाऊन करणार पाहणी. कांदिवलीत अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांना मारहाण. घटनेनंतर मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले कारवाईचे आदेश. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आज हुंडा आणि पत्राचार पुनर्विकासाबाबत मांडण्यात येणार लक्षवेधी. अर्थसंकल्पावरही सभागृहात होणार चर्चा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून. पहिल्याच दिवशी अध्यक्ष ओम बिर्लांविरुद्ध अविश्वास ठराव. पाटबंधारेचं कार्यालय नाशिकला हलवू देणार नाही विभागीय आयुक्तालय. नांदेडलाच होणार. खासदार डॉक्टर अजित गोपछडेंचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून इफ्तार पार्टीचं आयोजन. पार्टीला अंबादास दानवे यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना दिल्या रमजानच्या शुभेच्छा. त्या ठाण्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं कार्यकर्त्यांकडून स्वागत. तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांकडून अभिनंदन. भ्रष्टाचार विरोधात कुठलीही तडजोड करू नका. पालिकेत कारभार करताना नो कॉम्प्रोमाइज धोरण स्वीकारा. मुंबई महापालिकेतील कारभाराबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका. बारामतीत लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात निषेध मोर्चा. कृषी विज्ञान केंद्राला अजित पवार यांचं नाव देण्याची मागणी. आंबा काजू पीक नुकसानीचे पंचनामे झालेच नाहीत. पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केलं. वैभव नायकांची नितेश राणेंवर टीका. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. महापालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचार देवाभाऊ रोखणार. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं वक्तव्य. मुंबईसाठी 100 दिवसांचा प्लॅन तयार केला होता. 21 मुद्द्यांपैकी 6 मुद्द्यांचं काम पूर्ण. मुंबईतील विकास कामांबाबत महापौर रितू तावडेंचं वक्तव्य. जलजीवन मिशनमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर. येत्या 6 महिन्यात महाराष्ट्रात शुद्ध पेयजल घरोघरी पोहोचवणार. जल आपूर्ती राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांचं वक्तव्य. पुणे भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव सोनकरांचे रोहित पवारांवर गंभीर आरोप. पत्रकार परिषदेत शेटफळगडे साखर कारखान्याचे पुरावे दाखवत आरोप. भाजप अस्वस्थ का? अजितदादांना न्याय मिळू नये असं भाजपला वाटतं का? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंचा सवाल. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र. 10 तारखेपासून मनसेची सदस्य नोंदणी सुरू. सदस्य नोंदणीसाठी कसून प्रयत्न करण्याचं राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन. राज ठाकरे 10 तारखेला अहिल्यानगर दौऱ्यावर. जात विरहित असलेल्या सौंदाळा गावाला राज ठाकरे देणार भेट. तर पुण्याच्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार. दुहेरी पुलाचं काम लवकरच पूर्ण होणार. मुरलीधर मोहोळ यांची माहिती. मंत्री रामदास आठवले साईचरणी लीन. शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन. मंदिर संस्थानच्या वतीनं रामदास आठवलेंचा सत्कार. माधुरी मिसाळ यांच्याकडून सुनेत्रा पवारांचं कौतुक. सुनेत्रा पवारांनी अजितदादांचा वारसा समर्थपणे चालवला. महिला दिनाच्या सुनेत्रा पवारांना दिल्या शुभेच्छा. कोकणातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणार. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंचं आश्वासन. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घ्याल तर देव माफ करणार नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यापाऱ्यांना सुनावलं. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची साथ देण्याचं व्यापाऱ्यांना आवाहन. चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करा. दूध आणि पाणी वेगळं करून जनतेसमोर सत्य आणा. अजितदादांच्या अपघात प्रकरणी जानकरांची मागणी.
सांगलीत मुलींच्या स्वसंरक्षणासाठी जूनपासून महाविद्यालय आणि शाळांमध्ये लाठाकाठ्यांचं प्रशिक्षण. विद्यार्थिनींना 2,000 रुपये कमवा शिका योजनेतून प्रशिक्षण. मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीवर लवकरच शेतकरी नेत्यांसोबत बैठक घेऊ. कर्जमाफीवर समाधानकारक उत्तर नाही मिळाल्यास पुन्हा आंदोलन करू. बच्चू कडूंचा इशारा. स्वीकृत नगरसेवक पद काँग्रेसची दिल्लीत बोलणी. पुणे काँग्रेसचं एक स्वीकृत नगरसेवक पद चर्चेचा विषय. काँग्रेसमध्ये एका स्वीकृत नगरसेवक पदासाठी 68 अर्ज. आमदार संग्राम जगतापांचं वादग्रस्त वक्तव्य. नगर शहराबाबत वादग्रस्त वक्तव्य. अहिलानगर नामांतर झाल्यापासून विकास वेगाने. संग्राम जगतापांची प्रतिक्रिया. भारत हा स्वतंत्र आणि सार्वभौम देश. परदेशी सरकारांकडून आदेश घेत नाही. कमल हसन यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट. आरोपी जयराम चाटेला तात्पुरता दिलासा. भावाच्या उत्तर कार्यासाठी गावी जाण्यास परवानगी. ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनासाठी अण्णा हजारे यांना साकडं. मुख्यमंत्री फडणवीसांशी बोलून लवकरच तोडगा काढू. हजारेंचं ग्रामरोजगार सेवकांना आश्वासन. यंदाच्या हंगामातील पहिली उष्णतेची लाट सुरू. राज्यातील 18 जिल्ह्यांना पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. तर पुण्यात तापमानात वाढ. तापमान वाढल्यानं वकिलांच्या काळ्या कोटाला तात्पुरती सुट्टी. 1 मार्च ते 30 जूनपर्यंत काळा कोट न वापरण्याची मुभा. यवतमाळच्या मारेगावात मुस्लिम महिलांसाठी इफ्तार पार्टी. शिंदेंच्या शिवसेनेकडून मुस्लिम महिलांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन. पुण्यात रब्बी हंगामातील ज्वारी काढणीच्या कामांना वेग. उन्हाचा चटका वाढू लागल्यानं रब्बी हंगामात पेरलेल्या ज्वारी काढणीला सुरुवात. पुणे पालिकेतील भ्रष्टाचार गैरव्यवहार अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन. मनपा मुख्यद्वार इथे काँग्रेस करणार आंदोलन. 10वी-12वीच्या परीक्षेत कॉपी प्रकरणी राज्य शिक्षण मंडळाची 81 शिक्षकांवर कारवाई. कॉपी प्रकरणी राज्यभरात 81 शिक्षक निलंबित. सिंधुदुर्गात आजही दाट धुकं. मागील 8 ते 10 दिवसांपासून ढगाळ वातावरण. प्रादेशिक हवामान खात्याकडून तुरळक पावसाचाही इशारा. अकोल्यात देशातील सर्वाधिक तापमान. मध्य महाराष्ट्रात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट. आज देखील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता. पालघरमध्ये गर्भवती महिलेची प्रसूतीसाठी रुग्णालयामध्ये धावपळ. वैद्यकीय अधिकारी नसल्याचं कारण देत ऍडमिट करून घेण्यास नकार. छत्रपती संभाजीनगरमध्ये संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठीसाठी भाविकांची तुफान गर्दी. महाराष्ट्राची दक्षिण काशी वारकऱ्यांनी दुमदुमली. मुंबईच्या चांदिवली तालीम संघाचे अध्यक्ष प्रयाग लांडेंच्या वतीनं महिला विशेष कुस्ती स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेसाठी आमदार दिलीप लांडे उपस्थित. कुस्त्या पाहण्यास मोठी गर्दी. सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीत गर्भवती महिलेचं उपोषण. ग्रामपंचायतीत ते डेटा ऑपरेटर म्हणून कामाचे आदेश दिल्यानंतरही कामावर हजर करून घेत नसल्याच्या निषेधार्थ उपोषण. गडचिरोलीत 11,000 मुलींना देणार HPV लस. महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला रोखण्याकरता लस दिली जाणार. साताऱ्यात महाबळेश्वर पाचगणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. रस्त्याच्या धीम्या आणि निकृष्ट कामाच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा बंदचा इशारा. तर भांडूपमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर मनसेची कारवाई. भांडूप खडी मशीन परिसरात फेरीवाल्यांचा हैदोस. वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतुकीसाठी अडथळे. मुंबईतील आझाद मैदानात हॉकर्स युनियनतर्फे 12 तारखेला आंदोलन. फेरीवाल्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. पुण्यातील गॅस आधारित दाहिन्यास तात्पुरत्या बंद राहणार. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी विद्युत दाहिनी आणि APC प्रणालीवर आधारित दाहिन्या सुरू ठेवण्यात येणार. दिल्लीत जाऊन UPSCची तयारीचे दिवस गेले. ध्येय निश्चित केल्यास ते गाठणं कठीण नसतं. UPSC उत्तीर्ण केलेल्या गडचिरोलीतील रजत वाळकेंची प्रतिक्रिया. पिंपरी चिंचवडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवण्यासाठी शांतता रॅली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं कामगार सहभागी. बुलढाण्यातील सामान्य रुग्णालयात रुग्णांची गैरसोय. MRI युनिट बंद. सामान्य रुग्ण अडचणीत. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ. गॅस दरवाढीमुळे गृहिणींचं बजेट कोलमडलं. सरकारने निर्णयाचा पुनर्विचार करावा. गृहिणींची मागणी.
मुंबईतील सायन रेल्वे उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार. मुंबई शहर आणि उपनगराला जोडणारा वाहतुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचा पूल. पुलाच्या पुनर्बांधणीचं काम रेल्वेनं पालिकेकडे सोपवलं. वर्ध्याच्या रोहना येथे समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन. महसूल विभागाच्या विविध सेवांचा नागरिकांना थेट लाभ. भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं नियोजन. शिबिराचं महापौर नारायण चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ. वर्ध्यात सराफा दक्षता समितीची बैठक. सराफा व्यावसायिकांच्या सुरक्षेवर भर. अनोळखी व्यक्तीकडून दागिने खरेदी करताना सतर्क राहावं. संशय आल्यास पोलिसांना संपर्क करा, पोलिसांचे निर्देश. गडचिरोलीत 4,247 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं 36 कोटींचं कर्ज माफ होणार. वाशिमसह जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाच्या दरात मोठी घसरण. गव्हाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. पंतप्रधान मोदींनी केलं भारतीय संघाचं अभिनंदन. T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट धैर्य दाखवलं. पंतप्रधान मोदींचं ट्विट. T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा दणदणीत विजय. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटल्याबद्दल संपूर्ण संघाचं अभिनंदन. अमित शहांकडून भारतीय संघाचं अभिनंदन. सलग 2 विश्वचषकांवर भारताचं नाव. विश्वविजेत्या भारतीय संघाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक. न्यूझीलंडचा दारुण पराभव. भारतीय संघानं विश्वचषकावर नाव कोरलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीमचं केलं कौतुक. T20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव. भारतीय क्रिकेट संघाचा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून भारतीय संघाचं अभिनंदन. अमित ठाकरेंनी साजरा केला भारताचा विजयोत्सव. विश्वचषक अंतिम सामना जिंकताच फडकावला तिरंगा. अभिषेक शर्माची वादळी खेळी. संघानं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं केलं कौतुक. T20 विश्वचषक अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा केला पराभव. अहमदाबादमध्ये मिळवलेला हा विजय अभूतपूर्व. विराट कोहलीकडून भारतीय संघाचं कौतुक. T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा दणदणीत विजय. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर ढोल ताशाच्या गजरात मुंबईकरांचा जल्लोष. T20 वर्ल्ड कप विजयाचा भिवंडीत जल्लोष. नागरिकांनी फटाके फोडत जल्लोष केला साजरा. T20 वर्ल्ड कप मध्ये भारताचा दणदणीत विजय. पुण्यात गुडलक चौकात जल्लोष. ढोल ताशाच्या गजरात पुणेकरांचा जल्लोष. भारताने T20 विश्वचषक जिंकल्यानंतर सोलापुरात जल्लोष. छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडत आनंदोत्सव. यावेळी मोठ्या संख्येनं क्रिकेट प्रेमी उपस्थित. टीम इंडियाच्या विजयानंतर महाडमध्येही जल्लोष. T20 विश्वचषकात भारतीय संघाने विजय मिळवताच फटाक्यांची आतषबाजी करत संपूर्ण शहरात रॅली काढण्यात आली. T20 विश्वकप भारताने जिंकल्यानंतर धुळ्यात जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा. T20 वर्ल्ड कप विजयाचा भंडाऱ्यात जल्लोष. भंडाऱ्यातील गांधी चौकात क्रिकेट प्रेमींनी फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष केला साजरा. T20 वर्ल्ड कप विजयाचा वाशिममध्येही आनंदोत्सव. विजयानंतर वाशिममध्ये क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण. एकमेकांना मिठाई वाटून साजरा केला आनंद. भारताच्या विजयाच्या जल्लोषानंतर अमरावतीमध्ये तरुणांची हुल्लडबाजी. तरुणाईनं अंगावर फटाके फेकत केला होता जल्लोष साजरा. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त. भारत न्यूझीलंड मॅच जिंकल्यानंतर नाशिकमध्ये जल्लोष झाल्यानंतर तरुणाईचा मात्र गोंधळ. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज. या बातम्यांसह टॉप 50 मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.